सत्य घटना मांडेल मी तुमच्या समोर. वास्तुशांतीचं कीर्तन होतं महाराज. माझ्याकडे बघा, इकडे वास्तुशांतीचं कीर्तन, सत्य घटना आहे, सातारा भागातली. वास्तुशांतीचं कीर्तन होतं ना, आम्ही कीर्तनाला गेलो. आम्ही दोघच होतो. आता जिथं कार्यक्रम आहे तिथं गर्दी खूप होती. ज्यांनी कार्यक्रम घेतला ते म्हटले, ताई इकडे खूप गर्दी आहे, तुम्ही थोडा वेळ माझ्या मित्राच्या घरी बसा, तुमची जेवणाची व्यवस्था मी केलेली आहे, पण थोडी गर्दी कमी होऊ देत. मी म्हटलं काय अडचण नाही, गर्दीपेक्षा निवांत थोडा वेळ बसतो. आणि त्या मालकाने ज्यांनी तारीख घेतली त्यांनी एका माणसाला माझ्या जवळ बोलवलं आणि सांगितलं, ताईंना तिकडे घेऊन जा. महाराज आम्ही जवळच त्या ठिकाणी घर होतं, त्या घरी जाऊन बसलो. आता काय होतं ना, साधारण कोणाच्या घरी गेल्यानंतर त्या घरातली बाई पुढे येते पहिल्यांदा पाणी घेऊन. 1-2-3 मिनिटं झाले तो माणूस बोलत होता माझ्यासोबत, कसा झाला प्रवास, काय किती वेळ लागला. मी त्यांना विचारत होते, टाळकरी आले का, कलाकार आहे का, बोलणं चाललेलं होतं. पण बाई माणूस म्हटल्यानंतर घरात मी ऑब्झर्व केल्या काही गोष्टी. महिला मंडळ, ते घर अस्ताव्यस्त होतं. खरं तर ज्या घरात बाई आहे त्या घरात घर अस्ताव्यस्त नसतं, कारण तिला पसारा हा सहनच नाही होत महाराज. मुलं नवरा पसारा करतो ती उचलून साईडला ठेवते, हा तिचा स्वभाव. अगदी ओल्या टावेल पासून तर किचन पर्यंत सगळं ती करत असते. मी तो घरातला अस्ताव्यस्त असणारा तो पसारा पाहिला. मला वाटलं आता पाणी घेऊन येईल कोणीतरी, मग पाणी घेऊन येईल. मी सहज डोकावलं तर आतमध्ये खुर्चीवर एक माणूस बसलेला होता. आता मला तुम्ही सांगा, आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि त्या घरातला माणूस जर बाहेरच आला नाही तर आपण तिथं थांबू का? का बळजबरी आणलं का मला यांच्याकडे तुम्ही? मी त्या माणसाला बोलले, हो या घरातली बाई काय तिकडे गेली का, वास्तू शांती आहे तिकडे, सत्यनारायणाची पूजा जेवायला वगैरे? ते म्हटले नाही होत आई. म्हटलं आतमध्ये तो माणूस बसलाय, तो म्हटले या घराचा तो मालक आहे. म्हटलं मग तुम्ही बळजबरी का आणलं आम्हाला त्यांच्या घरी? अहो त्यांना जर इच्छा नसेल, इच्छा असती तर ते बाहेर आले असते, ताई बसा वगैरे, आहे की नाही? चहा पाणी विचारलं असतं, पाणी विचारलं असतं. त्या माणसाकडे मी बोलता बोलता पाहिलं महाराज. त्या माणसानं वळून पाहिलं, त्या माणसाच्या चेहऱ्यावर उदासीनता मला जाणवलेली. वय साधारण 57, 58, 55 असं काहीतरी वय असेल. चेहऱ्यावर उदासीनता आहे, नजरेमध्ये कुठंतरी पश्चाताप त्या ठिकाणी दिसत होता. मी ज्यावेळेला त्यांच्याकडे बघितलं त्यावेळेला ते माझ्याकडे नाही बघू शकले. महिला मंडळ काही क्षण नजरानजर झाली. त्यावेळेला त्या माणसाला मी विचारलं, अहो कोण आहे माणूस, वेड्यासारखा मालक आहे? म्हटले हो ताई. ताई म्हटले तसं काही नाही, तुम्हाला वाटतं तसं नाहीये. तुम्हाला वाटतं की हा माणूस बाहेर आला नाही म्हणून याने तुम्हाला घरी आणले, पण याला इच्छा नाही असं नाहीये ताई, गैरसमज करून घेऊ नका. तो ना माझा मित्र आहे. म्हटलं मग? तुम्ही त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं ताई, खूप मोठी घटना घडलेली आहे. 5-25 वर्ष झालेत त्या घटनेला. उभं आयुष्य हा असाच जाळतोय. मी म्हटलं नेमकं काय झालं, मला सविस्तर सांगा. एखाद्या वेळेला एखादी गोष्ट माहीतच नसेल तर काही वाटत नाही, बरोबर आहे का नाही? अर्धवट गोष्ट कळाली का आपल्याला असं वाटतं ही गोष्ट पूर्ण काय आहे. आणि जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण कळत नाही तोपर्यंत आपली व्याकुळता वाढत जाते महाराज. मी म्हटलं अहो नेमकं काय झालंय, तुम्ही काय बोलता, मला काहीच कळत नाही. त्या माणसानं मला सांगायला सुरुवात केली, ताई हा माणूस खूप चांगला होता हो. या माणसाचं जगणं अगदी हसून खेळून होतं. याचा छोटासा प्रपंच होता. याचे बाबा लहानपणी गेले, थोडा मोठा झाल्यानंतर आईही गेली. हा असाच वाढलेला आहे. माझा मित्र आहे, आम्ही पहिल्यापासून सोबत आहोत. आम्ही गरीबाची पोरगी करून आणली. प्रपंचाला दृष्ट लागावी असा प्रपंच. बराच वेळेला
सुखी प्रपंचाला सुद्धा नजर लागते म्हणतात ना, है की नाही? एक छोटीशी मुलगी, छान प्रपंच चाललाय, ते लहान लेकरू शाळेत जात आहे. दुसरी तिसरीला मुलगी शाळेत जात होती. घरचं शेत 1 एकर म्हणून पत्नी सुद्धा दुसऱ्याच्या इथं कामाला जायची. नवीन लग्न झालं, पण तिनं विचार केला माझा नवरा चांगला आहे. नवरा जर कष्टाळू असेल, बायकोला सुखी ठेवत असेल, तर तिला कष्टाचं काही वाटत नाही. महाराज, महिला मंडळ एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्यावेळेला तुमची मुलगी तुम्ही लग्न करून देता, दुसरीकडे श्रीमंत घराण्यात देता, आणि त्याच श्रीमंत घराण्यात जर शांतता नसेल तर काही उपयोग नाही. महाराज, हसू नसेल, आनंद नसेल तर काही उपयोग नाही त्या जगण्याचा, त्या घराचा. नजर लागण्यासारखा तो प्रपंच होता. हा स्वतः सुद्धा कामाला जायचा. 31 डिसेंबर 31st म्हटलं जातं. तरुणांमध्ये आनंदाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. खरं तर हा बाजार हाच करायचा. हा बाजार करण्याकरता गेला आणि त्याच्या मित्रानं त्याला पाहिलं. अरे काय बाजार करत बसलाय, आज काय दिवस आहे माहितीये का? म्हटले काय आहे? अरे आज 31st आहे, आपल्याला एन्जॉयचा दिवस आहे, आणि तो बाजार काय करत बसला? चल माझ्यासोबत, बाकीचे मित्र जमा झालेत. हा म्हटलं एन्जॉय म्हणजे नेमकं काय? अरे ढाब्यावर जायचंय आपल्याला. हा म्हणतोय बाबा मी त्याच्यापासून लांब आहे, नको माझ्या जीवनामध्ये विष घालू. मित्रांमध्ये बोलणं असतं महाराज, तिथं मर्यादा नसते मित्राच्या बोलण्यामध्ये. तो म्हणतो कसला आलंय विषण, कसला आलंय काय? एका दिवसानं काय फरक पडत नाही. एक दिवस आल्यानं काय फरक पडणार आहे? तो म्हटला अरे पण मी घेत नाही. अरे चल रे माझ्यासोबत. किती घातक असते महाराजाशी संगती, लक्षात घ्या. तो माणूस सांगत होता ताई, त्यानं त्याला नेलं. 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून भरपूर एन्जॉय केला, मांसाहार केला, भरपूर. यानं दारू प्याली, याला उभं राहता येईना. नेहमीच्या प्रमाणे याची चिमुकली तिसरीची मुलगी, 9 वर्षाची मुलगी बाबाची वाट पाहते, माझे बाबा कधी घरी येतील. कारण आजही आठवड्यातून 1 दिवस बाजार असतो, आहे की नाही? आठवड्यातून 1 दिवस तो खाऊ असतो. ज्याच्या घरी गरिबी आहे ना, ते लेकरू आठवड्यातून 1 दिवस ती खायची इच्छा करत असतं. महाराज, ही गरिबी कुणाच्या वाट्याला येऊ नये हो. माझे बाबा आता खाऊ घेऊन येतील म्हणून लेकरू वाट पाहतं महाराज. अरे 9 वाजले, 10 वाजले, लेकराला झोप आटपे ना. ते म्हणतं आई ग मला झोपू दे, येतील बाबा, मी सकाळी खाऊ खाईल. पत्नी विचार करते महाराज, लग्नाला 12-13 वर्ष झाले, पण हे कधी उशिरा घरी आले नाही. आज असं काय घडलं की आज 10 वाजले तरी हे घरी येत नाहीत? काय भानगड आहे? मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली महाराज. पत्नी आपल्या पतीला ओळखत असते. प्रत्येक हावभाव, चेहऱ्यावरून तिला सगळं कळतं नेमकं काय घडलंय. विचार करते कुठे गेले असतील हे. 11, 11:30 दरवाजामध्ये बसून ती वाट पाहते. शेतात घर आहे, दरवाजा लावून घेतला, पण त्या दरवाजाला एक छोटस होल आहे, त्या बीळ आहे, त्या होलामधून बिळामधून ती बाई बाहेर पाहते. अंगणात हे आलेत की नाही कानोसा घेते महाराज. एवढे वर्ष लग्नाला झाले पण उशीर नाही केला. दुसरं तर काही घडलं नसेल ना? मनामध्ये वाईट शंका यायला लागली. तेवढ्यामध्ये बाहेरून आवाज आला, ए उघड दरवाजा. एकदा नाही धपाधप त्या दरवाजावर मारण्यात आलं. हिनं विचार केला हे आज असे का करत आहेत. तिनं दरवाजा उघडला आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं महाराज. लाल बुंद डोळ्यात, तोंडातून दोन्ही बाजूनी लाळ त्या ठिकाणी खाली चालली आहे. कपडे पूर्ण खराब झालेले आहेत, त्याला नीट उभंही राहता येईना. तिला फार वाईट वाटलं. ती म्हणते अहो तुम्ही बाजार करायला गेला होतात ना? म्हणजे अशी अवस्था का? नेमकं काय झालं? त्यानं तिला लोटलं महाराज. 13 वर्षाच्या प्रपंचातलं प्रेम महिला मंडळ, हा कली इतका घातक आहे. दारू प्याली म्हणजे त्याच्या डोक्यात कली असा बसलेला होता, त्याला दायामाया नाही राहत महाराज. अरे सुंदर सुशील असणाऱ्या पत्नीला कधी उंच आवाजात न बोलणारा नवरा, त्यानं असा बाजूला सरकवलं पत्नीला.
जाऊन झोपला. ही रात्रभर झोपली नाही महाराज. कोण मित्र भेटले असतील, का यांनी दारू प्याली असेल, काय घडलंय नेमकं. सकाळच्या वेळेला उठला, छोटीशी पोरगी जवळ आली. बाबा मला खाऊ नाही आणला तुम्ही. हा यानं बाजारची पिशवी घरी आणलीच नव्हती महाराज. त्या नशेमध्ये तिकडेच टाकून दिली होती. पण मुलीवर प्रेम आहे. नशा उतरली ना, आता ती उतरली पण डोकं शांत नाही राहत. कली असा तडतड करत असतो महाराज. डोकं त्याचं प्रचंड दुखतंय आणि तो विचार करतो, अरे मी एवढी दारू प्याली तरी पत्नी मला काही बोलली नाही. एक दिवस झालं, आजही जाऊन बघूयात काय होतं आजच्या दिवसाने. तो माणूस मला सांगत होता, ताई एक एक दिवस करून त्यानं जी 1 एकर जमीन होती ती सुद्धा विकली ताई, उधारी करून ठेवली. याच्या त्याच्याकडे तो पैसे मागायला लागला, कारण लोकांना बॅकग्राऊंड माहिती होतं, हा चांगला माणूस आहे म्हणून लोक पैसे देत होते. लोकांना नव्हतं माहिती हा एवढा बिघडलाय म्हणून. आता घराच्या बाहेर निघाला की लोक पैसे मागायला लागली. दारूच्या दुकानाची प्रचंड उधारी वाढली. आणि हा आता दारूच्या दुकानदारानं सांगितलं, हे बघ आज जर पैसे दिले नाही तर तुझ्या बायकोच्या समोर तुला मी मारणार आहे. यानं सांगितलं, हे बघा सगळ्या गावात जरी इज्जत गेली असेल तर माझ्या पत्नीच्या समोर माझी इज्जत आहे. माझी छोटीशी मुलगी, असं करू नका. मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत तुमचे पैसे आणून देतो. महिला मंडळ घरी आला, पत्नी सोबत गोड बोलायला लागला. अगं ए ऐक ना, मला 5,000ची गरज आहे. जा ना तुझ्या बाबाकडून तेवढे 5,000 रुपये घेऊन ये. पत्नी विचार करते, 12-13 वर्ष कधी म्हटले नाही तिकडून पैसे घेऊन ये म्हणून. भोळा स्वभाव आहे. पहिल्यांदा यांनी पैसे मागितले माझ्या बाबाकडं. अहो काय काळजी नका करू, मी जाते 11च्या गाडीनं जाते, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वापस येते पैसे घेऊन. लय आनंद झाला महाराज याला. पण निघायच्या वेळेला छोटीशी पोरगी, 9 वर्षाची पोरगी आईच्या जवळ येते. आई ग कुठं चाललीस? बाळ मी मामाच्या घरी चालले, मला खाऊ आणशील? हो बाळा खाऊ आणील, तुला पावडरचा डब्बा आणील, तू शाळेत जा, 5 वाजता बरोबर घरी ये, मी येते 5 वाजेपर्यंत घरी. छोटीशी मुलगी शाळेत निघून गेली. महिला मंडळ याने विचार केला 5,000 येणार आहेत संध्याकाळपर्यंत, 4,000 दुकानदाराची उधारी देऊ आणि 1,000ची परत देऊ. बायको यायच्या आत हा पूर्ण नशेमध्ये डुंबलेला आहे महाराज. वस्तीवर घर असल्या कारणानं मोठं चिंचेच्या झाडाखाली बसलाय. कधी पैसे घेऊन येते ही, कधी पैसे घेऊन येते. 3:30-4 वाजले. लांबून पत्नी येताना दिसली. हा म्हटलं आले पैसे, बरं झालं दुकानदाराचा मार नाही खावा लागणार. आणि आजचाही दिवस चांगला गेला म्हणून आनंदात होता महाराज. पत्नी जवळ येताच यांना असा हात दिला. यानं स्मित हास्य केलं. पत्नी म्हणते हसू विसरलाय हा माणूस आणि आज हसतोय. पत्नी सुद्धा हसली महाराज. नवऱ्याच्या हातामध्ये हात ती बायको देते आणि हा विचारतो, काय ग मी तुला सांगितलं होतं पैसे आणायला, आणले की नाही? ती म्हणते, अहो मी तर पैसेच आणायला गेले होते. मग 15 दिवस झालं आई हॉस्पिटलला होती. बाबानं मला सांगितलं, बाळ तुझ्या आईचं हॉस्पिटलचं बिल मी दुसऱ्याकडून घेऊन भरलंय, तुला पैसे पाहिजे ना, थोडं थांब, महिनाभर थांब, मग तुला मी पैसे देतो. याला राग आला महाराज. नशेमध्ये होता. राग आला आणि एक कानफटात तिच्या ठेवून दिली. एवढे जोरात काना माग बसली तर रक्ताची चिळकांडी कानाच्या बाहेर पडली महाराज. तिचं डोकं त्या ठिकाणी फिरलेलं आहे. तिला चक्कर आली. ती त्याला आधार शोधते, त्याला धरण्याचा प्रयत्न ती करते महिला मंडळ. पण दारू पिलेल्या नवऱ्याला कदर नाही, त्यानं तिला ढकललं. तोंडातून ज्यावेळेला ब्लड बाहेर आलं ना, तोंडातून रक्त बाहेर आलं, तिनं असं कानावर हात ठेवला महाराज आणि पांडुरंगाला किंकाळी मारली. पांडुरंगा, अरे असा दिवस धावण्याआधी मला का नाही मरण आलं रे देवा?
नशिबात त्या ठिकाणी मला मिळाला. महिला मंडळ ती म्हणते तुमच्या सोबत राहण्यापेक्षा मी मेलेली बरी. देवा मला मरण काय येत नाही, मी आत्महत्याच करते. त्याचा इगो हर्ट झाला महाराज. आत्महत्या म्हटल्यानंतर त्याला ते सहन होईना. तो म्हटला तुला आत्महत्या करायची, तू काय आत्महत्या करते, मीच मारतो म्हटले तुला. जवळ पाण्यानं भरलेली विहीर होती पुरुष वर्ग. यानं त्या बायकोला उचललं. दारू पिलेला होता, कळत नव्हतं, देहावरच नव्हता महाराज तो माणूस. त्यानं पत्नीला उचललं. चल, फरफटत त्या ठिकाणी ओढायला लागला. चल तुला मीच मारतो, तुला आत्महत्या करायची ना, तुला मी नकोय ना, मग ठीक आहे मर. तू काय मरते, मी मारतो तुला. विहिरीमध्ये ढकललं महाराज. जशी पत्नी विहिरीमध्ये पडली ना, जसं तिचा तोल गेला, विहिरीमध्ये पडत असताना तिचं डोकं विहिरीतल्या मोटरीला धडकलं महाराज. जसं विहिरीतल्या मोटरीला डोकं धडकलं ना, रक्ताचा थारोळा त्या विहिरीच्या पाण्यावर तवंग आला. नशेमध्ये असणाऱ्या माणसाला काही भान नाहीये. रक्ताभांबळ झालेली ती बाई त्या विहिरीच्या तळाशी जाऊन, तिची बॉडी विहिरीच्या तळाशी जाऊन बसली. 5, 5:15 वाजले. 1-1.5 तासानं हा माणूस बाणावर आला महाराज. इकडं तिकडं बघतो, त्याला पुसट आठवतंय काहीतरी घडलंय आपल्या हातून. विहिरीच्या जवळ आला आणि विहिरीत डोकवलं. विहिरीच्या पाण्यावर रक्ताचा तवंग आलेला होता. सगळी घटना नजरेच्या समोरून गेली. नाकांत करून रडायला लागला महाराज. माझी पत्नी विहिरीत पडली, वाचवा कोणीतरी माझ्या पत्नीला. लोक जमा झाले. लोकांनी तळाला गेलेली बॉडी वरती काढली. अरे पूर्ण फुटलेलं डोक्याला लोकांनी कपडा गुंडाळलेला आहे. तिचा मृतदेह त्या ठिकाणी अंगणात टाकलेला आहे. छोटीशी पोरगी शाळेत गेलेली महाराज. तिला तिच्या छोट्याशा मैत्रिणी म्हणतात, अगं आज तुझ्या घराच्या समोर लय लोक दिसतात. ती म्हणते हो, माझी आई बोलली होती तुला खाऊ आणील, मी मामाच्या घरी चालले. नक्कीच माझा मामा आला असेल म्हणून शेजारच्या बायका आल्या असतील माझ्या आईला बघायला. छोटस लेकरू आहे की ज्याला पाप पुण्य जन्म मरण काहीच कळत नाही महाराज. बराच वेळेला लेकराचा विचार करून मूठ बंद ठेवून जगावं लागतं, हे निर्वाद सत्य आहे. मनाच्या विरुद्ध गोष्टी घडल्या तरी पुढं पाऊल टाकता येत नाही. त्याचं एकच कारण म्हणजे ते पोटचं असणारं लेकरू. हिनं जाणून बुजून काही केलेलं नव्हतं, तिच्या नशिबात घडलेलं होतं. आई गेलेली होती महाराज. ते लहान लेकरू पळत आलं. पूर्ण गावानं त्या चिमुकल्या पोरीला पाहिलं आणि धायमाय मुकलून रडायला सुरुवात केली महाराज. कुणीतरी त्या मुलीला उचललं आणि आईच्या तोंडाजवळ नेऊन ठेवलं तर तोंड राहिलेलंच नव्हतं. त्या विहिरीच्या त्या मोटरीच्या दणक्यानं तिचा चेहरा पूर्ण खराब झालेला होता. छोटीशी पोरगी बोलते, आई अशी का झोपली ग, उठ ना, माझा खाऊ कुठे आहे. आई पावडरचा डब्बा आणणार होतीस ना तू, आणि आपला मामा कुठे ग, अशी का झोपली आहे. कुणीतरी म्हटलं, बाळ तुझी आई आता अशा झोपेत झोपली की ती परत नाही उठणार. लेकराला कळत नाही. नाही काकू, दररोज सकाळी मला उठायच्या आत माझी आई उठते. आईला आवाज नसेल जात, हलवून मुलगी जागी करते, आई उठ ना, आई उठ. अरे ज्याच्या कुणी घटना घडली तो पती जवळ बसलेला होता, आकांत करून रडत होता, पण वेळ निघून गेलेली होती महाराज. त्या 8-9 वर्षाच्या लेकराला हृदयाला लावून तो बाप रडत होता. आता पती रडत होता पत्नी करता, पण कली डोक्यात असल्यानं पूर्ण आयुष्याचं वाटोळं झालं. त्याला स्पष्ट त्या ठिकाणी दिसत होतं महाराज. त्या बाईचं प्रेत उचललं गेलं, अग्नी डाग दिला. ते लहानचं लेकरू आता मोठं व्हायला लागलं. 12-13 वर्षाची पोरगी आपल्या बापाला छोट्या छोट्या भाकरी बनवून खाऊ घालते महाराज. पत्नी गेलेचं अमाप दुःख त्याच्या हृदयामध्ये पण सांगता येत नाही. तो माणूस सांगत होता, ताई आता मागे त्याच्या मुलीचं लग्न झालं. ज्या दिवशी मुलीचं लग्न झालं, वाट लावण्याच्या वेळेला ती मुलगी हात जोडून शेजारच्या बायांना सांगत होती,
आता मी चालले, पण माझ्या बाबाला तुम्ही स्वयंपाक द्या. प्रचंड प्रेम ती मुलगी याच्यावर करते, पण त्या मुलीला हे माहिती नाही का माझ्या बाबानं माझ्या आईला विहिरीत ढकलल्यामुळं माझी आई या जगातून निघून गेली. नाही माहिती. ताई, तेव्हापासून पश्चातापाच्या अग्नीमध्ये हा माणूस जळतोय. उभं तारुण्य यानं असंच घातलं, पण यानं परत लग्न केलं नाही. परत हा माणूस हसला नाही. परत हा माणूस माणसांच्यात उभा राहत नाही. कारण त्याला पूर्ण कळालं का या दारूनं माझी सुशील आणि सुंदर असणारी पत्नी स्वतः मी माझ्या हातानं त्या ठिकाणी मारून टाकली. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. सांगेन मी तुम्हाला, प्रपंचाचं वाटोळं नका करू महाराज. जाणारा जातो, पण मागे जे परवड असते ना, ती जगाला काही घेणं देणं नाहीये. सांगेन मी तुम्हाला, गुटखा खाल्ला तर तोंड फुटेल, दारू विली तर लिव्हर फुटेल, पण हे सगळं सोडून जर कथेत आला तर आयुष्याची चिंताच मिटेल महाराज. बस.